महिनाभर असणारं आपलं त्या ठिकाणी चाललेलं कार्य आहे. महिनाभर चाललेला हा एक यज्ञ आहे. महिनाभराचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल काला हा प्रसाद आहे आपल्या जीवनामध्ये. परिपूर्णत्वता काल्याची आहे महाराज. सांगत आहे वारकरी संप्रदायामध्ये आपल्या संत वाङ्मयामध्ये कार्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पूर्णत्वा करता शब्द प्रयोजित आहे. कोणता? तर ते कार्याची सांगता, समाप्ती नाही. सांगता बरोबर का नाही? बऱ्याच आमच्या गावात कार्तिक स्नानाची समाप्ती मरशील, समाप्ती नाही तर ते सांगत आहे. आतापर्यंत या वर्षाचं या दिवसाचं कार्य, या कार्याला आपण स्वल्प विराम दिलेले, पूर्ण विराम नाही. ग्रंथ जरी वाचून पूर्ण जरी झाला, ग्रंथाचं पारायण जरी झालं, ग्रंथ संपल्यानंतर ग्रंथाची शेवटची ओवी झाल्यानंतर पुनश्च पहिल्या असणाऱ्या अध्यायाच्या मंगलाच्या 5 ओव्या आपण ठेवतो. म्हणजे आम्ही सुरुवात केलेली आहे. जसं पहिला मजला झाला का दुसऱ्या मजल्याचे गज काढून ठेवतो आपण. त्या पद्धतीनं काय असेल तर ती त्या ठिकाणी सुरुवात आहे महाराज. हे सांगत आहे आणि सांगत आहे प्रसादन केल्या जाते. एक गोष्ट आहे का, कार्याची असणारी त्या ठिकाणी पूर्णत्वता ही काल्याच्या कीर्तनात होते. यात नवल नाही. तर साधनीय जीवनाची परिपूर्णत्वता ही काल्याच्या प्रसादानं होत आहे. विठ्ठल विठ्ठल पण प्रसाद कोण घेतो महाराज? महिनाभर देवळात आला तो, जो नियोजन आहे तो, ज्या गावातली लोक आहेत ते प्रसादाचा अधिकारी कोण? प्रसादाची इच्छा सगळ्यांची आहे महाराज. पण प्रसादाचा विशिष्ट अधिकारी आहे. पाहे प्रसादाची वाट घ्यावे धुनिया ताट. प्रसाद घेण्याकरता जे पात्र आपण वापरतो ते पात्र शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे, सुचिरभूत पाहिजे. तुम्ही म्हणाल काय गरज आहे प्रसादाकरता? अरे पंगतीला ज्या वेळेला आपण बसतो, उष्ट्या पत्रावळीवर आपण जेवायला बसतो का? नाही. उष्ट्या ताटामध्ये आपण भोजन ग्रहण करतो का? नाही. आता नवीन आधुनिक विज्ञानाच्या युगामध्ये शिकलेल्या लोकांनी ती प्रथा चालू केली. एका बाटलीत 2 स्ट्रॉ आणि 1 आईस्क्रीम 2 बाजून खायचा. कुत्र्याच्या जातीची ही. ते नाही मला म्हणायचं. प्रसाद घ्यायचं जर असेल तर ते प्रसादाच्या प्राप्ती करता जे पात्र आहे त्या ठिकाणी ते शुद्ध झालं पाहिजे. आणि आपलं पात्र मलिन आहे महाराज. महामळे मन होती जे गादले, शुद्ध चोखाडले स्फटिक जैसे, जीवे गोड 3 अक्षरांचा अमृत जयास. महिनाभर आपण काकड आरती का केली? तर आपल्याला हा प्रसाद घ्यायचे ना. महिनाभरात आपलं पात्र आपण स्वच्छ केलेलं आहे महाराज. आणि ज्याचा अधिकार आहे ना त्याला प्रसाद मिळतो, अनाधिकाऱ्याला मिळत कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी. त्यासे हरी देईल, त्यासी हरी देईल, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी. त्यासी हरी देईल, त्यासी हरी देईल, कोणी वारे तो खूप बरा असता. कोणी भारे अधिकारी त्यासे हरी देईल.
देव देईल त्याला काय देईल? प्रसाद देईल. कोणाला देईल? अधिकाऱ्याला देईल. प्रसाद देवाचा आहे महाराज. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. देणारा परमात्मा आहे, पण तो अधिकार ज्याचा तयार आहे देव त्याला देतोय. एक सांगू, मोठेपणा करणाऱ्यांना प्रसाद नाही, संपत्तीच्या प्रतिष्ठेचा प्रदर्शन करणाऱ्यांना प्रसाद नाही आहे. प्रसाद कोणाला मिळतो? भोळ्या भाविकाला प्रसाद आहे. कुणाला देतोय? भाविकासाठी उभा असे जगजेठी. हे प्रमाण अपेक्षित होतं. भाविकाला परमात्मा त्या ठिकाणी प्रतिष्ठेने नाही. तुम्ही म्हणाल नाही मिळत प्रसाद कोणालाही. स्वर्गातले देव आले महाराज. कशा करता? वृंदावनामध्ये देवानं काळा केला मला. आजीव सम्रावती काला पावया येते देव विसरते देह भाव आपला. देव विसरते देह भाव आपला. देव भाव आपला. आजो सम्रावते सम्रावते पावया येते देव विसरते देव भाव आपला. देव विसरते देव भाव आपला. देव विसरते देव भाव आपला. देव विसरते देव आपला. देवांना मिळाला नाही प्रसाद. मतदानाचा आपला अधिकार आहे, तो आपण नागरिक म्हणून बजावला पाहिजे. पण शेपुटीचा गोंडा हलवीत त्या ठिकाणी जाणं वारकऱ्याला शोभत नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा महाराज. काही गरज नाही आपल्याला. ये त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. अरे जगाचा मालक आपल्या समोर आहे. काय कोणाची गरज आहे? आपल्या ठिकाणी जो मालक आहे ना त्याचे आपण उपासक आहोत. काय कमी आहे आपल्याला? फक्त आपला स्वाभिमान ठेवा महाराज. एक दिवस या जगावर सत्ता माझ्या वारकऱ्याची येणार आहे. हे ज्ञानोबारांची भाषा खोटी ठरणार नाही महाराज. जगाचं नेतृत्व माझा वारकरी करेल. आजही आपल्याला अदृश्य स्वरूपाने जर बघितलं, या जगाचं नेतृत्व करणारा वारकरी आहे आणि वारकऱ्याचा विचार आहे महाराज. आज त्या ठिकाणी जर बघितलं, संपूर्ण असणाऱ्या जगाच्या इतिहासामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी ही इंटरनॅशनल जागतिक लेवलला PhDचा असणारा त्या ठिकाणी विषय म्हणून ठेवलेले आहे महाराज. हे आपलं वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. या जगाचा या विश्वाचा असणारा धर्मग्रंथ म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा असणारा परिचय या विश्वामध्ये झालेले थोडी कळ सोसा वारकऱ्याची सत्ता जगावर येणार आहे महाराज. गडबड करू नका ना, टॅबला खाली हात घालू नका बुवा. त्याच्यानं काय होते माहितीये का? आपली आबरू जाते. वारकऱ्याला आबरू आहे महाराज, बाकीच्यांना कोणला नाही. आतापर्यंत तुकोबाराया सांगता मी जीवन जगलो महाराज, पण जीवन जगत असताना आश्रय कशाचा होता? गृहस्थी आश्रमाच्या व्यवहाराचा होता. आणि या व्यवहाराच्या संगतीला राहिल्यामुळे परिणाम काय झाला का? तो व्यवहारच खोटा आहे महाराज. गृहस्थी आश्रम खोटा आहे असं माझं मत नाही. नीट आहे का?
नाही तर परत बोलायला बाबा बोलले ना गृहस्थी आश्रम खोटा आहे, असा नावाला कलंक लावू नका. नीट ऐका, गृहस्थी आश्रम खोटा नाहीये, तो सत्य आहे, पण गृहस्थी आश्रमातला व्यवहार त्या ठिकाणी खोटा आहे. हे कोण म्हणतोय? मी बोलतो, यात नवल नाही. लटी का व्यवहार सर्व संसार, लटी का व्यवहार सर्व लटी का व्यवहार सर्व संसार, लटी का व्यवहार सर्व संसार. वाया येरधार हरी विन, वाया येरधार हरी विन, हरे मुखे हरे मुखे मना, हरे मुखे मना, हरे मुखे मना. वाया येरधार हरी विन, वाया येरधार हरी विन, हरे मुखे मना, हरे मुखे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया ज्यांना वारकरी संप्रदायाचं सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे, ज्ञानोबराया सांगता आपल्याला लटी का व्यवहार सर्व हा संसार. संसार हा व्यवहार कसला आहे? संसार म्हणजे गृहस्थी आश्रम नाही. डोक्यातलं खूळ जरा बाजूला काढा. संसार हा गृहस्थी आश्रम चालण्याकरता लावलेला व्यवहार आहे आणि ज्ञानोबराया सांगतो तो व्यवहार खोटा आहे. तुकोबराया सांगता या खोट्या व्यवहाराच्या संगतीला राहिल्यामुळं माझ्या जीवनामध्ये फजिती झाली. काय फजिती झाली? दुःखाशिवाय दुसरं काही आलं नाही. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे दुःख पाषाण फुटते, भयकाप चित्ती भरला असे. त्याचं नाव पण सहन होत नाही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदाटे. अंगावर काटा उभा राहतोय संसाराचं नाव काढलं तर. हे फक्त तुकोबरायांनी बोलावं. एवढा कडू आहे तो संसार, त्याचं नाव जरी काढलं तरी अंगावर काटा उभा राहतोय. आतापर्यंत माझा संग त्या व्यवहाराशी होता. परिणाम काय झाला? तिथं चिंता त्या ठिकाणी वाढवत होती. लागली सकळ चिंता, सगळी चिंताच त्या ठिकाणी राहिली. कसं होतंय, कसं होतंय, कसं होतंय, कसं होतंय. आपल्याला सगळ्यांना चिंता होती का नाही? पाऊस जातो का नाही? पेरलेले येतंय का नाही? खर्च वसूल होतो का नाही? का नाही? चिंता आपल्याला. ही कसली चिंता आहे महाराज? फक्त आणि फक्त संसाराची चिंता आहे महाराज. ही प्रपंचाची चिंता आहे. काही लोक बोलतील वारीला जायची, हे खोटं आहे. वारीला जायची चिंता अशी तळमळ करणारी कधीच पहिल्या दिवशी जाणार नाही. ती सावरण्यालाच पोचतील. ही परमार्थाची चिंता नाहीये. ही चिंता कसली आहे तर फक्त प्रपंचाची असणारी चिंता आहे. तुकोबराया सांगता चिंता असल्यामुळं माझ्या जीवनामध्ये निश्चिंतता मिळत नव्हती. पण योगायोगाने भक्ती साधर्म्य अवस्थेमध्ये मी असल्यामुळं योग्य असणाऱ्या साधनाचा संग प्राप्ती मला त्या ठिकाणी झाली आणि त्याचा परिणाम काय झाला? देवाचा संग मला मिळाला आणि त्या संघामध्ये गेल्यामुळं माझं जीवन निश्चिंत झालं. अभंगाचं पहिलं चरण. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती,
सुटली आणि तुझी संगत लागली. देवाच्या संगतीचा परिणाम आहे. तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. देवाच्या संगतीनं जीव निश्चिंत आहे. साधूच्या संगतीनं जीव निश्चिंत आहे. संत विचाराच्या संगतीनं देव निश्चिंत आहे जीव. आणि धर्माच्या संगतीनं, धर्म आचरणाच्या संगतीनं जीव निश्चिंत आहे. दुसरा कुठं जाऊन तुम्हाला निश्चिंतता मिळणार? फक्त देवाच्या, साधू संतांच्या, संत वाङ्मयाच्या आणि धर्मसंहितेच्या संगतीला राहिलात, तुमचं जीवन निश्चिंत आहे. तुकोबाराचा तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. आणि जीवनामध्ये निश्चिंत होणं, चिंता संपणं. आणि चिंता कधी संपते? आपली इच्छा संपली का चिंता संपते ना. आमच्या इच्छा संपत नाही म्हणून चिंता संपत नाही महाराज. म्हातारा झालेल्या माणसाला कोणी म्हातारं म्हणावं अशी पण त्याची इच्छा नाहीये. काय? म्हातारा झालेल्या माणसाला म्हातारं म्हणावं अशी त्या म्हाताऱ्याची इच्छा नाही. आणि त्याला लोक म्हातारं म्हणतात म्हणून त्याला चिंता आहे. नीट लक्ष द्या. लोक म्हातारं म्हणतात म्हणून चिंता आहे. त्याला लोक म्हातारं का म्हणतात? काले केस पांढरे झाले. लोकांनी म्हातारं होऊ नये म्हणू नये म्हणतात, त्याला दोष नाही. कारण केस काले होते ते पांढरे झाले. पांढरे झालेले केस आम्हाला आवडत नाही. पांढरे केस झाले म्हणून आम्हाला लोक म्हातारा म्हणतात. म्हातारा म्हणून घ्यायची आमची इच्छा नाही. मग आमची चिंता आहे ना, चिंते रूपानं इच्छा आहे. पांढरे केस काले कधी होतील? 2-3 वर्षाचा कालावधी आहे. अचानक सलून मध्ये त्या ठिकाणी दुपारच्या वेळेला मी फोन करून गेलो सलूनवाल्याला, वेळ आहे का तुला? तिथं गेलो तो एक शीट बसलाय. बोलो ठीक आहे, एक शीट किती वेळ लागणार आहे? 1 नंबर आहे म्हणे पुढे. नेमका त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचलो तर तो म्हातारा बाबा होता. मला त्याच्याकडे म्हटलं काय दाढी वगैरे करायचं, तर दाढी वगैरे सगळी झालेली होती. साईडने फक्त थोडी अशी बाउंड्री राहिली होती. इकडं मैदान सगळं मोकळं होतं. स्पीच तयार होता. मी विचार केला बाबाचं, म्हटलं मला वाटलं काही टाइमपास करायला आला असेल बाबा. तो माझ्या आधी खुर्चीत बसला. मी गेलो होतो, थांबा माझा नंबर आहे. तो माझ्या आधी जाऊन खुर्चीमध्ये बसला. त्या सलूनवाल्याने विचारलं बाबा काय करायचं होतं? यंगव यंगव थोडेसे यंगव. म्हणजे रंगव असा शब्द पण स्पष्ट उच्चारता येत नव्हता, कारण तोंडात दात नव्हते. कोणाला काय चिंता आहे, कोणाला काय चिंता आहे महाराज. आणि ही चिंता येण्याचं कारण काय? आपली इच्छा अजून आहे म्हणून आहे. आपली वासना आहे म्हणून चिंता आहे आपल्याला. देवाच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज काय संपलं? आता निश्चिंतीने कुंटलिया धावा तृष्णी. वासना संपली महाराज, इच्छा संपलेली आहे. तुकोबारा सांगता देवाच्या संगतीला गेल्यानंतर झाली आमोची. वास पाहिलंच नाही, त्याच्या संबंधाने इच्छा असल्यामुळं ते आम्हाला मिळालं आणि त्याचा उपभोग घ्यायला मिळाला म्हणून आम्ही निश्चिंत झालो. अभंगाचं दुसरं चरण. नाही देखिले ते मिले,
म्हणतात नाही देखिले ते मिळे, जे आम्ही पाहिलं नाही ते आम्हाला मिळतं. काय मिळतं? भोग जे आम्ही पाहिले नाही ते मिळतात, आणि सुखाचा सोहळा आम्ही जो पाहिला नाही तो आम्हाला मिळतो. महाराज एक सांगू का तुम्हाला, आता संपूर्ण असणाऱ्या त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अजूनही महाराष्ट्राच्या पलीकडं काही कर्नाटकचा असणारा भाग असेल, काही मध्य प्रदेशाचा असणारा त्या ठिकाणी भाग असेल, काही राजस्थानचा असणारा भाग असेल, महाराष्ट्राच्या सलग असणारे काही जे भाग आहेत त्या प्रत्येक असणाऱ्या भागामध्ये हा कार्तिक स्नानाचा, कार्तिक महिन्याचा सोहळा होतो. महाराज हा कार्तिक महिन्याचा असणारा त्या ठिकाणी सोहळा होतो, आपल्याकडे होतो. नाही देखिले ते मिळे हा विषय मी तुम्हाला सांगतोय. वारकरी संप्रदायाची असणारी परंपरा ही नुसती आध्यात्मिक नाहीये महाराज. वारकरी संप्रदायाची परंपरा ही आध्यात्मिक नाही, ती खऱ्या अर्थानं जर बघितली तर नुसती आध्यात्मिक नसून ती एक सामाजिक परंपरा आहे. ही एक नैसर्गिक असणारी परंपरा आहे. या परंपरेत आज आपल्या गावामध्ये महिनाभर काकडा आहे. सगळा महिनाभर आपल्याला सकाळची प्रभात फेरी करायला मिळत नाही, पण शेवटचे 5-7 दिवस आपण करतो. ज्या वेळेला प्रभात फेरी, वासुदेव फेरी माझ्या दारावरून येणार आहे, माझ्या अंगणातून जाणार आहे, ज्याच्या ज्याच्या गावातून अंगणातून जाते ना, प्रत्येक माणूस सक्रिय असतो. माझं अंगण स्वच्छ झालं पाहिजे, माझ्या अंगणामध्ये सडा मार्जन पडलं पाहिजे, तिथं रांगोळी त्या ठिकाणी झाली पाहिजे, माझं असणारं त्या ठिकाणी अंगण हे स्वच्छ दिसलं पाहिजे. ज्या मार्गावर आपण जातो अख्ख्या गावचा असणारा रस्ता मात्र महाराज सुशोभित होतो, स्वच्छ होतो, प्रत्येकाचं अंगण स्वच्छ होतं, प्रत्येकाच्या अंगणामध्ये रांगोळी पडल्या जाते, आणि प्रत्येकाची भावना अंतकरणातली ही सात्विक तयार होते. ही सामाजिक क्रांती माझ्या वारकरी संप्रदायाने केलेली आहे. महाराज वारकरी संप्रदाय सामाजिक असणाऱ्या क्रांतीचा अधिकारी आहे. नैसर्गिकरित्या निसर्गाचं आपलं त्या ठिकाणी संगोपन आहे. महाराज काही ठिकाणी गुड्या उभारल्या जातात, सगळीकडे वातावरण प्रसन्न आहे, माणसाचं असणारं अंतःकरण प्रसन्न आहे. कामं असली तरी त्या ठिकाणी लोक थोडं दुर्लक्ष करतात. किती मोठी जबाबदारी असली तरी थोडंसं दुर्लक्ष करतात. काय, माझ्या गावात कार्तिक स्नान चालू आहे, मला जमणार नाही. किती बसलं का कीर्तन ऐकायला येते. सांगतो मी, सगळीकडे तीच रीत आहे. त्याचं एक परीक्षण मी केलं संत वाङ्मयाच्या अनुषंगाने. तुकोबाराया संतात अमृताची धार उभी देवाचे समोर. हे ज्ञान आहे, हे अमृत आहे, आणि हे अमृत आपल्याला कुठं प्राशन करायला मिळते? देवाच्या समोर. जेथे कीर्तनाची जागा तेथे या धर्म मंडपामध्ये देवाची असणारी उपस्थिती आहे. धर्म मंडपातलं त्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते अमृत आहे, आणि या अमृताचं श्रवण केलं का मोक्ष मिळेल. पायरीवर वंचलीवर बसून कीर्तन ऐकून तुमचा परमार्थ होणार नाही. याचं नाव आहे घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. बरं, या करता हे प्राप्ती तुकोबारायांना झाली. तुकोबाराया सांगतात, हे आता मला मिळालं त्याची चवी चाखली, लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेन सोड्या ऐसे झाले. मग आता मात्र इथून मला कोणी हाकलून लावलं
म्हणे आता आम्ही नवजो दवडीता तुकोबाऱ्या सांगता आम्हाला कोणी हाकललं तरी आम्ही जाणार नाही का ब्रह्मरस गोडी जयासी फावली वासना निमाळी समजाची नाही त्या विठाळ अखंड सोहळी उपाधी वेगळा जाणीवेच्या निरुपाधिक त्याचं जीवन आहे. आणि एक गोष्ट सांगू का मी क्षमा मागून बोलतो सगळ्यांची. परमार्थामध्ये एक प्रदूषण तयार झालेलं आहे. तो असेल तर मी नाही, तो असेल तर मी नाही. हे प्रदूषण तयार झालेलं आहे. क्षुल्लक अशा कारणावरून आपल्या जीवनातला आपण नियम, आपली साधना, आपली भक्ती, आपली उपासना, आपलं व्रत त्या ठिकाणी आपण सांडून देतो. हे सगळ्यात मोठं त्या ठिकाणी प्रदूषण आहे. आणि परमार्थिक असणाऱ्या साधकाच्या जीवनातली ही सगळ्यात मोठी मूर्खपणाचं लक्षण आहे महाराज. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणामुळं परमार्थ नाही महाराज. आपण कोणामुळं जातोय. या सप्त्यामध्ये त्या ठिकाणी मी कीर्तनाला आलो, तुम्ही गावकऱ्यांनी बोलवलं म्हणून ते निमंत्रण आहे म्हणून त्या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर माझा वैयक्तिक वाद कोणाशी असेल तिथं मी बोलून चालेल, तो आहे मी नाही कीर्तन करणार. त्याच्यामुळं कीर्तनाला आलोय का मी? त्यांनी कीर्तनाला बोलवले आहे का? संबंध कशाशी आहे? भगवंताच्या भक्तीशी संबंध. एक गोष्ट सांगतोय, ही असणारी कीर्तनाची परंपरा, सप्त्याची परंपरा, पारायणाची परंपरा, दिंडीची असणारी परंपरा कोण्या महाराजाची नाही, त्या महाराजाच्या बापाची परंपरा नाही महाराज. ही माझ्या ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची आणि वारकरी संप्रदायाची असणारी परंपरा आहे. आणि या परंपरेचे आम्ही पायिक आहोत का तर आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळावर गोपीचंदनाचा टिला आहे. या परंपरेचे आम्ही उपासक आहोत आणि उपासक म्हणून आम्ही तिथं उभं राहिलं पाहिजे. कोणता गाव म्हणून किंवा कोणती दिंडी म्हणून किंवा कोणता महाराज म्हणून उभं राहिलं नाही पाहिजे. हे ज्या दिवशी आपला दूषित विचार निघून जाईल ना, त्या दिवशी संप्रदायाचा असणारा ध्वज या तीनही तालामध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. या आपलं प्रदूषण गेलं पाहिजे. आणि हे प्रदूषण ज्याच्या जीवनातलं गेलं त्याला खरा वारकरी म्हणावा. तुकोबाऱ्या सांगतात मना कोणी हाकललं तरी मी जाणार नाही. आपल्याला कोणी बोलायची गरजच नाही, तो दिसला चाललो. काय बावलटपणा लोकांनी धरले. नियोजन सप्त्याचं त्या वारडा कर, सप्ताह त्या पॅनेलचा, मरशील बिना परमार्थाचा, नीट ये. हे प्रदूषण जीवनामध्ये आलेलं आहे. हे प्रदूषण आपलं गेलं पाहिजे. आणि खऱ्या परमार्थाचं लक्षण तुकोबाऱ्या सांगतात मला हाकललं तरी मी जाणार नाही. हा निष्ठावंत वारकरी आहे. त्या ठिकाणी भोगाच्या बद्दल माझी अपेक्षा न्यून आहे, पण या देवाच्या संगतीत मिळणारा घडलेला योग आहे तो अखंड माझ्या जीवनामध्ये राहिला पाहिजे. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात तुका म्हणे आता आम्ही न वजो दळविता. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनं अभंगाचा भावार्थ संपला. एकदा भजन करा.
देवळामध्ये प्रसाद सवंगडे सहित गाये त्याचं असणार त्या ठिकाणी आहे आणि भगवंताचे असणारे त्या ठिकाणी लीला ही जीवनाला परिपूर्णत्व प्रदान त्या ठिकाणी करणारी आहे महाराज. यामुळं काल्याची असणारी परंपरा भगवंताचं असणारं त्या ठिकाणी चरित्र आणि भगवंताच्या चरित्राला सुरुवात कुठून झाली महाराज. रांगत रंगणी चोरी तोलोनी रांगत रंगणी चोरी तलोनी रांगत रंगणी चोरी तलोनी लावणी धरती गौरवारी धरती गौरवारी लावणी धरती गौरवारी लावणी धरती गौरवारी चरणी देते गाराणी चरणी देते गाराणी यशोदे साजनी यशोदे साजनी यशोदे साजनी वैदुग भक्षण तमाल निले नवल केले साधने कृष्णा आळवा तुने माते धावा कृष्णा आळवा तुने माते कृष्णा रांगत रंगणी चोरी तो लोणी दावणी धरती गवळणी बांधित चरणी देते गाराणी यशोदे साजणी. भगवंताची लीला जी आहे रांगत रंगणी. भगवंत जेव्हा त्या ठिकाणी रांगायला लागला रांगत असताना देवानं चोरी केली तिथून देवाची असणारी लीला चरित्र खरं चालू झालं. मला एक गोष्ट सांगा काही लोक शंका घेतील रांगणार मूल चोरी करायला जाईल का हो? अशी शंका कोणाला येत असेल तर त्यांच्या शंकेचं समाधान मी माझ्या पद्धतीनं देतो. आता आपली पाळण्यामध्ये असणारी पोरं अँड्रॉइड मोबाईल जर ऑपरेट करू शकतात आताची आपली त्या ठिकाणी पाळण्यात बसणारी पोरं जर अँड्रॉइड मोबाईल जर ऑपरेट करू शकतात तर द्वापार युगातला जन्माला आलेला देव चोरी का नाही करू शकत? देव आहे तो तळवे तळहात टेकित डावे गुणे ज्ञान रांगत डावे गुणे ज्ञान रांगत रंगणी रंगनाथ सोने देखीला रंगणी रंगनाथ सोने देखीला सये डावे गुणे ज्ञान रांगत डावे गुणे ज्ञान रांगत रंगणी रंगनाथ सोने देखीला मोघम नाही पुरावा आहे त्याला देव चोरी करेल. एक गवळण आली ती म्हणते मी देवाला पाहिलं तळवे तळहात टेकित डावे गुडघ्यान रांगत रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला सये. अगं मी पाहिला त्याला एका हाती लोण्याचा कवळू मुख माखिले आडू माडू. अगं म्हणे त्याच्या हातात लोण्याचा गोळा होता तोंड पण माखलं होतं. दुसरी गवळण म्हणते त्याच्या हातावर लाडानं कोणीतरी दिला असेल. बर त्याच्या हातावर दिला असेल म्हणे नाही त्याने खाल्लं तुला कसं कळलं म्हणे त्याला ज्या वेळेला चुंबन घ्यायला गेले ना मी चुंबन घेता येतो परिमळू नवनीताचा त्याला त्या ठिकाणी मी देवाला पाहिलं. भगवंताची असणारी त्या ठिकाणी लीला पण ही देवाची असणारी लीला देवाचं असणारं चरित्र हे स्वतः करता नाही तर भक्ता करता आहे.
त्याच्या संगतीनं रास लीला केली आणि तो काळामध्ये किती होता महाराज 6 महिन्याची एक रात्र केली 10 मिनिटं कीर्तन पुढे गेलं तरी लोक घड्याळ दाखवतात 6 महिने नाच गावचा कार्तिक स्नान सांगता त्या ठिकाणी 16 वर्ष 30वे या वर्षामध्ये त्याचं आपण त्या ठिकाणी पदार्पण करतोय आणि तोच असणारा प्रसाद आज आपल्याला साधू संतांच्या असणाऱ्या आशीर्वादानं त्यांच्या कृपा प्रसादानं आज त्या काल्याच्या प्रसादाचे मानकरी आपण महाराज आज ठरलेले आहोत ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी सोहळा पांडुरंगाच्या समोर माऊलीच्या समोर तुकोबरायांच्या समोर साधू संतांच्या समोर आपल्या अंतकरणातून त्या ठिकाणी आपण एकच इच्छा केली पाहिजे देवा का हा असणारा सोहळा अखंड आमच्या वाट्याला राहो का हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज हा सुख सोहळा त्या ठिकाणी जर बघितलं स्वर्गामध्ये नाही आणि तो आपल्याला उपभोगायला मिळाला सगळ्या आपल्या परिसरातील असणारे मोठे महात्मे साधू वृंद त्यांची कृपा आपल्यावर आहे महाराज उपस्थित असणारे त्या ठिकाणी साधूगण आहेत टाकेश्वर असणाऱ्या पीठाकरता ज्यांनी स्वतःचं असणारं समर्पण केलेलं आहे तुमच्या आमचे सर्वांचे असणारे लाडके असणारे योगी नरेंद्रनाथजी बाबा हे त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आपल्या तालुक्यातील आपल्या परिसरातील असणारे त्या ठिकाणी ज्येष्ठ असणारे त्या ठिकाणी वारकरी हरिभक्तपरायण नारायण बाबा विषयी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपले फर्डे काका आम्ही आवडीनं त्या ठिकाणी काकाच म्हणतोय खूप असणारं त्यांचं मार्गदर्शन प्रेमानेही सांगायचे हक्कानेही रागानेही त्या ठिकाणी सांगायचे का येतो इताचा कळवळा म्हणूया निश्चयमध्ये त्या ठिकाणी त्यांचंही असणारं योगदान अनेक असणारी ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आहे अनेक काही असणारे व्यावसायिक आपले असणारे उद्योजक त्या ठिकाणी जगे दादा ते त्या ठिकाणी बसलेले आहेत उपस्थित सगळे वारकरी अबाल महिला वृद्ध एक गोष्ट सांगू का आपल्या जीवनामध्ये आजचा असणारा हा जो उत्सव आहे ना महाराज निश्चित जर बघितलं हे आपल्या वाडवडिलांनी केलेल्या परमार्थाचं फल आपल्याला आज मिळालेलं आहे या वाक्यावर टाळ्या व्हायला पाहिजे तुम्ही कंटाळले जाऊ द्या आणि परमात्म्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी कृपेने हा आपण सोहळा करतो हे आपलं असणारे त्या ठिकाणी भाग्य आहे आणि आपलं असणारं भाग्य असंच त्या ठिकाणी मोठं राहील पण आपल्यावर एक जबाबदारी आहे आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या आहेत ना त्यांच्याही भाग्य चमकवण्याची आता जबाबदारी आपल्यावर आहे म्हणून अंतकरणातील वैयक्तिक असणाऱ्या द्वेष मद मत्सर हे सगळे आपण टाकले पाहिजे आणि माऊलीची लेकरं म्हणून खांद्याला खांदा लावून आपण कार्य केलं पाहिजे समाजामध्ये आज याची गरज आहे या संस्कृतीची गरज आहे या धर्म संहितेची गरज आहे आणि हे ज्या दिवशी संस्कार राहतील तरच आपली पुढची पिढी त्या ठिकाणी सुखात राहील महाराज आता पिढी त्या ठिकाणी स्वैराचाराच्या वाटेवर चालू आहे हे आपल्या जीवनातलं आपल्या धर्माचं आपल्या समाजाचं हे सगळ्यात मोठं असणारं त्या ठिकाणी दुःख आहे महाराज पण हे दुःख संपवण्याकरता वारकरी संप्रदायाचं असणारं सगळ्यात मोठं हे विचाराचं असणारं औषध आपण आपल्या तरुणाईला पाजणं हे आपली जबाबदारी आहे आणि ते आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे हे कर्तव्य आहे किती सप्ते केले किती त्या ठिकाणी दिंड्या झाल्या किती कार्तिक स्नान झालं हे महत्वाचं नाही आपली किती नवीन पिढी घडली हे मात्र महत्वाचं आहे महाराज असो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सर्वानुमते या असणाऱ्या काल्याच्या प्रसादाला पुनःस्वरूपी त्या ठिकाणी कीर्तना करता मला तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी मिळून निमंत्रित केले सर्वांचा असणारं ऋण निर्देश त्या ठिकाणी व्यक्त करतोय आणि निश्चित पुढील असणाऱ्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू जय विठ्ठल जय जय विठ्ठल